नमस्कार. यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे 36 मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग. चला तर मग सुरू करूया. तर इथे बाहीच्या अस्तरला इथे जोड आहे, तर तो जोड आधी आपण जोडून घेऊ. अशा पद्धतीने ही जी बंद बाजू होती ती कट केली. त्यानंतर अस्तरचे जे आपण तुकडे काढले होते मापासाठी ते इथे ठेवून जोडून घ्यायचे. दोघही बाह्यांना अशा प्रकारे जोड लावून घ्यायचे. आणि पुन्हा या एकमेकांवरती ठेवून आपण जो सेंटर कट दिलेला होता तो सेंटर पासून बाही फोल्ड करायची आणि मापानुसार ते कट करून घ्यायचं. असं एक बाजूला आपल्याला जोड नव्हता म्हणून आपल्याला ते माप लगेच कळतं. आता आपली बाही अस्तरची बाही इथे तयार झालेली आहे. त्यानंतर साडीचा मेन कापड घ्यायचा आणि दोघही बाजू बाही त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या. खोल बाजूकडे खोल बाजू, दोघही खोल बाजू समोरासमोर ठेवून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन बाहीला खालच्या बाजूला टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने बाहीला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन टीप टाकून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावरती दाब शिलाई टाकून घ्यायची आणि मग फायनल शिलाई. अशा प्रकारे आपल्याला दोघंही बाह्या पलटवून त्याची साईडची जी बाजू आहे अस्तर आणि साडीचा कापड तो शिवून घ्यायचा आहे आणि नंतर मग एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं. इथे आपल्या ह्या दोघंही बाह्या रेडी झालेल्या आहेत. अशा पद्धतीने इथे मग सेंटरचा छेका देऊन घ्यायचा. हे बघा, दोघंही खोल बाजू समोरासमोर घेतल्या. त्यानंतर आपला प्रिन्सेस कटचा जो साईडचा पार्ट होता तो ठेवायचा आणि त्याला अस्तर आणि साडीचा कापड जोडून घ्यायचा. दोघंही भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आणि नंतर मग हे जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून टाकायचं. त्यानंतर आपण प्रिन्सेस कटचा पुढील भाग घेऊ करायला. आता इथे ब्लाऊजचा पुढील गळा हा पंचकोनी आहे, त्यामुळे साडीचा कापड सरळ बाजू वर ठेवली, त्यावरती अस्तर ठेवलं आणि इथे 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे गळा हा आपल्याला इथेच पलटी करून घ्यायचा आहे. दोघंही बाजूंना आपण अशा प्रकारे गळा पलटी करून घेऊ. सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं. त्यानंतर कट्स शिलाई देऊन कट्स देऊन घ्यायचे आणि दाब टीप टाकून गळा पलटी करून घ्यायचा. अशा प्रकारे हे आपले दोघंही गळे मग इथे दोघंही साईडचा गळा पलटी होऊन तयार होईल. गळा पलटी करून झाल्याच्या नंतर जी एक्स्ट्राची आपली शिलाई आहे, एक्स्ट्राचा जो कापड आहे तो शिलाई मारून कट करून टाकायचा. आपण अशा प्रकारे हे साडीचा कापड आणि अस्तर जोडून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घेतलं. हे दोघंही भाग इथे असे तयार झाले. त्यानंतर आता हा आपला पाठीचा भाग. इथे आपल्याला हा पाठीचा भाग घेतला अस्तरचा. इथे गळ्याची उंची आणि रुंदी टाकून घेतली. हा इथे चौकोन तयार केला. त्यानंतर इथे तुम्हाला हवा तो आकार देऊन घ्यायचा. इथे मी असा आकार देऊन घेते आहे. अशा प्रकारे आकार देऊन झाल्याच्या नंतर तो गळा तिथे कट करून घ्यायचा आणि साडीचा सरळ बाजू वर ठेवून साडीचा कापड सरळ बाजू वर ठेवून अस्तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन गळ्याच्या आकारावरती आपण शिलाई टाकून घ्यायची आणि त्यानंतर जो आपण शिलाई टाकली आहे त्याच्या तिथे कट्स लावून घ्यायचे, म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित पलटी होतो. कट दिल्याच्या नंतर दाबटीप टाकून घ्यायची. इथे आपण कॅनव्हास वगैरे वापरलेला नाही, म्हणून इथे तुम्ही दाबटीप टाकली तर गळ्याची फिनिशिंग अजून छान येईल. अशा पद्धतीने जे कोपऱ्यावरती आपण टाका सोडला होता तो टाका कट करून घ्यायचा आणि मग अस्तर मध्ये टाकून मेन कापडावरती आपली फायनल शिलाई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपला हा गळा इथे तयार झाला. गळा तयार झाल्याच्या नंतर अस्तर आणि साडीचा कापड हे पूर्ण
जोडून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते कट करून टाकायचं. एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन कट करून झालं, त्यानंतर पाठीचे आपण टक्स देऊन घेऊ. तर इथून हे 4.25 किंवा 4 आणि उंची ब्लाऊजच्या मागच्या टक्सची उंची 4.5 किंवा 4 तुम्ही उंचीप्रमाणे ब्लाऊजच्या उंचीनुसार तुम्ही इथे ठेवू शकता. त्यानंतर अर्धा इंच किंवा अर्धाला 1 रेष कमी इतकं मार्जिन घेऊन हे टक्स देऊन घ्यायचे. इथे मी हे टक्स देऊन घेतले. त्यानंतर इथे ब्लाऊजला आपल्याला डोरी लावायची आहे. तर वरतून 2.5 किंवा 2.25 इंच अंतर घेऊन ही डोरी आधी लावून घेतली. डोरी लावून झाल्याच्या नंतर गळ्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला लेस लावायची आहे. तर अशा पद्धतीने ही लेस लावून घ्यायची. एक बाजू झाल्याच्या नंतर लगेच लेसवरती दुसरी बाजू शिलाई टाकून घ्यायची. अशा पद्धतीने आपला पाठीचा भाग इथे तयार झाला. नंतर जे आपण डोरी लावली आहे त्याला लटकन लावून घेऊ. खाली कापडाचेच आपले नेहमीप्रमाणे त्रिकोणी लटकन लावून घ्यायचे. जर फॅन्सी बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. इथे हे आपले लटकन लावून तयार झालेले आहेत. त्यानंतर खाली कमरपट्टी, ब्लाऊजच्या पाठीच्या भागाला खालच्या बाजूने कमरपट्टी लावून घ्यायची. इथे 5 नंबरची टीप टाकायची, म्हणजे आपण तुरपाई केल्याच्या नंतर ती पटकन उसवता येते. आता पाठीचा भाग इथे तयार झाला. त्यानंतर आता आपला प्रिन्सेस कटचा भाग घेऊ. हे दोघंही भाग घेतले. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन हे दोघंही भाग इथे जोडून घ्यायचे. हे बघा इथे पफ किती छान आलेला आहे. डबल टिप टाकून घ्यायची. याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा जोडून घ्यायचा. याच्यावर सुद्धा डबल टिप टाकून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने हे दोघंही भाग आपले इथे तयार झाले. त्यानंतर यांना पण खालच्या बाजूने कमरपट्टी लावून घ्यायची. इथे चेक करून घ्यायचं, खालती वरती असलं तर तेवढा भाग तिथे खालच्या बाजूने कट करून घ्यायचा. नाहीतर काय होतं, आपण गळा आधीच पलटी करून घेतलेला आहे आणि नंतर मग खालची पट्टी लावून घेतली तर मग हुकलूक पट्टी एखाद्या वेळेस लहान मोठी होते. आता इथे ही आपण बटन पट्टी लावून घेऊ. अशा पद्धतीने बटन पट्टी ही लावून घ्यायची. इथे फिनिशिंगसाठी एक शिलाई एक्स्ट्रा टाकून घ्यायची. आता इथे काचपट्टी, नेहमीप्रमाणे काचपट्टी लावून घ्यायची. वरच्या बाजूने आपला गळा पलटी केलेला आहे, तिथे तुम्हाला पट्टी फोल्ड करून लावावी लागेल. हे दोघंही आता बरोबर आले. त्यानंतर आता आपण शोल्डर जोडून घेऊ. शोल्डरला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जोडून घ्यायचं. दोघंही बाजूचे शोल्डर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. यात आपले इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. त्यानंतर दोघंही बाजूचे भाग चेक करून घ्यायचे. लहान मोठं असेल तर मग फिटिंग करताना प्रॉब्लेम येईल. आता इथे बाही जोडून घेऊ. सेंटरपासून शोल्डरचा सेंटर आणि बाहीचा सेंटर ठेवून अशी बाही चेक करून घ्यायची आणि तिथून बाही लावायला सुरुवात करायची. उथळ बाजूकडे मागचा भाग आणि खोल बाजूकडे पुढील भाग, अशा पद्धतीने ही बाही इथे लावून घ्यायची. हे थोडंसं एक्स्ट्रा झालं ते कट करून घ्यायचं. त्याच्यावरती डबल टिप टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. शोल्डरच्या जॉईंटवरती बाहीचा सेंटर आणि शोल्डरच्या जॉईंटवरती बाहीचा सेंटर हा शिवताना व्यवस्थित तिथेच येऊ द्यायचा, म्हणजे बाहीची फिनिशिंग पण आणि बाहीची फिटिंग पण दोघंही छान बसतात. एक्स्ट्राचं जे शिल्लक होतं ते कट करून घेतलं. त्यानंतर डबल टिप टाकून घेतली. आता आपल्या बाह्या इथे लावून तयार झालेल्या आहे. आता आपण इथे ब्लाऊजला फिटिंग करून घेऊ. आधी सरळ बाजू घेऊन 5 इंच अंतर घेऊन एक टिप टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचे जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं.
त्यानंतर ब्लाऊजची साईड उलटी करायची आणि तिथे पाव इंच अंतर घेऊन तिथे शिलाई टाकून घ्यायची. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडे सुद्धा करून घ्यायचं. आता इथे आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे. बटनपट्टी सोडून पुढे माप टाकायचं. कमर आहे 31 इंचापर्यंत घेतलं. त्यानंतर 4 फोल्ड केले आणि जितकं आलं तितकं अंतर दोघंही बाजूला कमरेच्या साईडने करून घ्यायचं. त्यानंतर इथे छाती माप होतं 36, तर छातीचा चौथा 9 घेतला. त्यानंतर इथे आर्महोल राऊंड जितका होता तितका मोजून घेतला आणि इथे दंडगेर घेतला आणि हे सर्व जे आपण मापं टाकले होते ते जॉईन करून घ्यायचे. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला मापं टाकून घ्यायची आहे. दंडगेर, छाती माप, आर्महोलचं राऊंड, कमरेचं माप सर्व मापं टाकून अशी चॉकची एक रेष टाकून घ्यायची. त्यानंतर त्या रेषेवरती आपल्याला फिटिंगची शिलाई टाकून घ्यायची आहे. एक शिलाई टाकल्याच्या नंतर त्याच्या साईडला 2 शिलाई आपल्याला एक्स्ट्राच्या टाकून ठेवायच्या आहेत. ही अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिटिंग इथे झालेली आहे. जर तुम्हाला ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.